हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण एखाद्या टाकाऊ पदार्थापासून किंवा वस्तूपासून किती उपयोग करू शकतो त्याच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. तर इकडे ही परफ्यूमची बॉटल आहे. मला कधीतरी गिफ्टमध्ये मिळालेली. आम्हाला घरात कोणाला तरी आता आठवत नाही, पण ती ना 1-1.5 वर्षापासून नुसती पडून होती. त्याच्यातलं थोडंसं इव्हॅपोरेट पण बहुतेक झालेलं आहे. तर आता हे वाया जाईल त्याचा मी उपयोग करून घेते, कारण या परफ्यूमचा वास खूप स्ट्रॉंग होता आहे म्हणजे, तर तो आम्ही वापरू शकत नाही. तर त्याचा आता उपयोग करून घ्यायचा आहे. तर त्याचे कोणकोणते उपयोग ते आता आपण बघूया. आता हा परफ्यूम डायरेक्ट मारला तर उडून जाईल लवकर, पण तो टिकण्यासाठी आपण काय करायचं आहे, तर इथे मी कापूस घेतलेला आहे. कापसाचे समान तुकडे करून घेत आहे आणि ह्या कापसाच्यात आपण बोळे करून घ्यायचे. मी काय केलं आहे, एका वाटीत पाणी घेऊन हात जरा ओला केलेला आहे आणि हे कापसाचे बोळे जरा ओलसर केलेले आहेत, म्हणजे गोल पण झालेले आहेत आणि त्याच्यात जरा ओलसरपणा टिकलेला आहे. तर झालेत पहा, एवढे गोळे म्हणजे कापसाचे बोळे बनवलेले आहेत. आता त्याच्यावर आपण हे स्प्रे करूया, म्हणजे त्या कापसामध्ये हा वास छान अडकून राहील. खूप जर स्ट्रॉंग असेल परफ्यूम तर अगदी थोडा मारला तरी चालेल, म्हणजे तेवढा वास राहतो. आता याचा आपण उपयोग करूया. तर पर्समध्ये आपण जर एखाद दुसरा याच्यातला कापसाचा बोळा टाकला तर छान पर्सला वास राहील. तर अशी सुवासिक पर्स आपल्याला कॅरी करायला पण अगदी मस्त वाटेल. आता आपण दुसरा उपयोग बघूया. आता कचऱ्याच्या डब्याला आपण खूप वेळा असा वेगळा दर्प येत असतो. मग आपण जर 1-2 असे बोळे कापसाचे हे परफ्यूमवाले टाकले तर अगदी आपल्या कचऱ्याचा डब्बा पण फ्रेश राहील. प्रत्येक वेळी उघडताना अगदी छान वास येईल आपल्याला. त्याचप्रमाणे शू रॅकचा आहे. शू रॅक आपण किती स्वच्छ ठेवलं तरी थोडासा वास तिथे येतच असतो चपलांचा, शूजचा. तर त्याच्यात पण अगदी प्रत्येक खणात नाही टाकलं तर एखाद्या खणात अगदी हा बोळा टाकला तरी छान सुवासिक वास येत राहतो. त्याचप्रमाणे पुढचा उपयोग आहे सिंकच्या खाली. सिंकच्या खाली पण हे असं बंद आपण दरवाजा ठेवतो तर थोडासा तिथे असा उबट वास कधीतरी येत असतो. तर हे कापसाचे बोळे टाकले तर तिथे सुद्धा छान सुवास येतो. त्याच्यानंतर आपले कपाटातले कपडे, तर कपाटात आपण अगदी एकेका खणात एक बोळा टाकला तरी तिथे सुद्धा छान सुवासिक वास येत राहतो. अजून एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे आपल्याकडे बरेच वेळा ही टी बॅग असते, म्हणजे आपण ग्रीन टी घेतो तेव्हा ही साईडला फेकून देतो. तर ही फेकून न देता आपण तशी सुकवून ठेवायची आणि त्याच्यावर सुकलेल्या टी बॅगवर असा परफ्यूम स्प्रे करायचा. त्याच्यानंतर हा परफ्यूम तुम्ही टॉयलेट किंवा बाथरूमच्या एखाद्या कोपऱ्यात असं बांधून ही टी बॅग ठेवली तर वास अगदी छान सुवासिक येत राहतो. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे हे बोळे उरले तर तुम्ही प्रत्येक रूममध्ये अशा एखाद्या वाटीतच ठेवून द्या, तर छान त्या रूममध्ये वास येत राहतो. जसं मी इथे आता हॉलमध्ये ठेवलेला आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा.